हॅलो फ्रेंड्स, MST CET 2022चा रिझल्ट 15 सप्टेंबरला लागलेला आहे. जसा रिझल्ट डिक्लेअर झाला तसेच इथं फर्स्ट इयर ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेण्यासाठी जी प्रोसेस आहे तर ती स्टार्ट झाली. यामध्ये तुमचे कॅपराऊंड कधी होणार आहेत, कोणत्या डेटला काय करायचं आहे, हे सर्व डिटेल आलेले आहेत. याचा मी व्हिडिओ काल अपलोडसुद्धा केला आहे. तुम्ही ती प्रोसेस बघितली नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे, ते तुम्ही बघून घ्या. तर आता या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, तर या व्हिडिओमध्ये या वेबसाईटवरती एक नवीन नोटीस आलेली आहे. या नोटीसमध्ये जे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत तुमच्या ॲडमिशनसाठी ते दिलेले आहेत. तर ते डॉक्युमेंटची लिस्ट आपण बघणार आहोत. आता ही तुम्ही म्हणाल दादा ही कोणती वेबसाईट आहे, तर ही जी वेबसाईट आहे ही वेबसाईट ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेण्यासाठी स्पेशल वेबसाईट आहे. तुम्ही तर बघू शकता. थोडीशी माहिती देतो या वेबसाईटबद्दल की UG.agriadmission.in. आता तुम्हाला शेवटपर्यंत याच वेबसाईटवरती अपडेटेड राहायचं आहे आणि कोणते टेन्शन घेऊ नका. पूर्णपणे आपण कॅपराऊंडची प्रोसेस इथं कव्हर करणार आहोत. तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून तर तुमचे शेवटचे ॲडमिशन मिळेपर्यंत सर्व कॅपची प्रोसेस मी इथं कव्हर करणार आहे. जसे यामध्ये अपडेट्स येतील तशी मी तुम्हाला इथं अपडेट देणार आहे. आज बघू शकता एक अपडेट आलेली आहे, ते म्हणजेच की लिस्ट ऑफ डॉक्युमेंट रिक्वायर्ड टू अपलोड. म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म भरताना तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट रिक्वायर्ड आहेत त्याची इथं लिस्ट आलेली आहे, ते आपण बघणार आहोत. नंतर खूप इम्पॉर्टंट ॲडमिशनच्या इम्पॉर्टंट डेट्स आहेत त्यासुद्धा आलेल्या आहेत. ती जी PDF आहे टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला मिळणार. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉईन करून नक्की ठेवा. आणि जशा इथं नोटिफिकेशन्स येतील, काही अपडेट्स येतील ॲग्रिकल्चर ॲडमिशन रिलेटेड, सर्व काही मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तुम्ही कोणतेही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला जेवढे पर्सेंटेज असतील त्यावरती एक बेस्ट कॉलेज मिळवून देण्याचं मी पूर्णपणे ट्राय करणार आहे. काही डाऊट असेल तुम्ही मला इंस्टाग्रामला विचारू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची लिंक आहे. ठीक आहे. तर चला आपण बघूया की कोणकोणते डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेण्यासाठी. तरी पूर्णपणे तुम्हाला लिस्ट दिलेली आहे डॉक्युमेंटची, कोणत्या कॅटेगरीला कोणते डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत हे पूर्ण कंप्लीट यामध्ये दिलेलं आहे. ओके, तर एक डॉक्युमेंट आपण बघूया. इथे तुम्ही बघू शकता अंडर ग्रॅज्युएट 2022-23 डॉक्युमेंट लिस्ट आहे ही. ओके, लेटेस्टवाली आहे. आणि यामध्ये बघा आता एक डॉक्युमेंट आपण बघूया. सर्वात अगोदर तुमच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट पाहिजे, इश्यूड बाय कंप्लीट ऑथॉरिटी फ्रॉम महाराष्ट्र. महाराष्ट्र कॅन्डिडेट तुम्ही आहात तर डोमेसाईल सर्टिफिकेट महाराष्ट्र ऑथॉरिटीने तुम्हाला दिलेलं पाहिजे. ते नसेल तर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट पाहिजे किंवा बर्थ सर्टिफिकेट इश्यूड बाय कंप्लीट ऑथॉरिटी फ्रॉम महाराष्ट्र, हे तुमच्याकडे इम्पॉर्टंट आहे. यापैकी हे डोमेसाईल सर्टिफिकेट का पाहिजे हे तुम्हाला दर्शविते की तुम्ही महाराष्ट्रामधले आहात, तुमचा जो जन्म आहे तो महाराष्ट्रामध्ये झाला आहे, त्यासाठी हे डोमेसाईल सर्टिफिकेट पाहिजे. त्यानंतर मार्कशीट ऑफ MST CET JEE किंवा नीट. जर तुम्ही MST CET किंवा JEE थ्रू किंवा नीट थ्रू अप्लाय करत असाल तर तुमच्याकडे हे मार्कशीटची प्रिंट असणे इम्पॉर्टंट आहे. ही प्रिंट तुम्हाला जे ऑनलाईन तुमचा रिझल्ट लागलेला आहे त्या ऑनलाईन प्रिंटचा PDF काढायची आणि ते नेट कॅफेवरती जाऊन, सायबर कॅफेवरती जाऊन त्याची प्रिंट काढून घ्यायची. तेच प्रिंट तुम्हाला ॲडमिशनसाठी पाहिजे, ॲप्लिकेशन फॉर्मसाठी पाहिजे. त्यानंतर HSC मार्कशीट, HSC क्लास 12ची मार्कशीट तुमच्याकडे पाहिजे सायन्सवाली. त्यानंतर SSC मार्कशीट, क्लास 10ची मार्कशीट तुमच्याकडे पाहिजे. त्यानंतर कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट, म्हणजेच क्लास 12ची तुमच्याकडे कॉलेज लिव्हिंग म्हणजेच की LC किंवा TC, ज्याला आपण दोन भाषेमध्ये काही स्टुडंट्स म्हणतात. LC किंवा जे TC आहे तुमच्याकडे ते असणे तुमच्याकडे महत्त्वाचे आहे, तुमच्याकडे ते पाहिजे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट येतात. बरेच विद्यार्थी म्हणतात की दादा आमची ही कॅटेगरी आहे, आम्हाला हे डॉक्युमेंट पाहिजे का. तर आता बघा, तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी पाहिजे कोणकोणत्या कॅटेगरीसाठी, तर SC ST VJA NTB NTC NTD OBC आणि SBC हे जे कॅटेगरीवाले स्टुडंट्स आहेत यांच्यासाठी कास्ट व्हॅलिडिटी पाहिजे. आता जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरता ॲडमिशनसाठी, जे की सुरू झाले आहे, तर यासाठी तुम्ही काय करायचं की रिसिप्ट तुमच्याकडे असेल, जर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीला अप्लाय केलेलं असेल काढण्यासाठी आणि जर अजून ती आलेली नसेल कास्ट व्हॅलिडिटी, पण तुमच्याकडे जे रिसिप्ट आहे जे की नेट कॅफेवरून तुम्हाला मिळणार आहे ते तुमच्याकडे असेल, तरीसुद्धा तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता ॲडमिशनसाठी. पण जेव्हा तुम्ही ॲडमिशन करण्यासाठी जाल तर तुमच्याकडे रिसिप्ट तर असेल फार चांगलं, पण तुमच्याकडे जे ओरिजिनल कास्ट व्हॅलिडिटी असेल तर ते पाहिजे. म्हणून तुम्ही लवकरात लवकर ट्राय करा. जे कास्ट व्हॅलिडिटी वगैरे सर्व डॉक्युमेंट्स आहेत ते रेडी करून ठेवा. जर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरत असाल तर रिसिप्टमध्ये सुद्धा काम चालून जाणार. ठीक आहे. नंतर बघा 7 नंबरचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. हे डॉक्युमेंट NTB VJA NTC NTD OBC SBC हे कॅटेगरीवाले स्टुडंट्स आहेत त्यांना पाहिजे. आणि नॉन क्रिमिनलसाठी इथं व्हॅलिड अप टू म्हणजे 31 मार्च, इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे, 31 मार्च
2023पर्यंत इथं पाहिजे, ठीक आहे. 2021 नाही तर 2023साठी इथं पाहिजे. त्यानंतर सर्टिफिकेट रिसिप्ट ऑफ तहसीलदार इकॉनॉमिकली विकर सेक्शन इन ओपन कॅटेगरी. जर तुम्ही ओपन कॅटेगरीमधून असाल आणि EWS यामधून अप्लाय करत असाल तर तुमच्याकडे EWS हे सर्टिफिकेट पाहिजे. EWS हे सर्टिफिकेट तुमच्याकडे तहसीलदारकडून मिळणार आहे, तर ती तुम्ही लवकर काढू शकता, ठीक आहे. हे झाले सर्वात इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आतापर्यंत मी सांगितले. आता जे पुढे डॉक्युमेंट सांगणार आहे ते काही ऑप्शनल आहेत, म्हणजे काही कोटा आहे. त्या कोटामधून जर तुम्ही अप्लाय करत असाल तरच तुम्हाला ते डॉक्युमेंट रिक्वायर्ड आहेत. कंपल्सरी ते डॉक्युमेंट रिक्वायर्ड नाही आहे, ठीक आहे. तर बघू शकता तुम्ही इथं आहे 9 नंबरचं सर्टिफिकेट ऑफ द फ्रीडम फायटर. या कोटामधून तुम्ही असाल ते डॉक्युमेंट तुमच्याकडे पाहिजे. नंतर आहे सर्टिफिकेट ऑफ डिफेन्स पर्सनेल. हे कोटामधून तुम्ही अप्लाय करत असाल तर हे तुम्हाला इथं मिळणार डॉक्युमेंट पाहिजे. जिल्हा सैनिक वेलफेअर ऑफिसरकडून हे डॉक्युमेंट तुम्हाला मिळणार. नंतर सर्टिफिकेट ऑफ पर्सनल विथ डिसॅबिलिटी म्हणजेच PWD. जर तुम्ही पर्सन विथ डिसॅबिलिटी अपंग असाल, ज्यामध्ये तुम्ही बघा पर्सेंटेज ऑफ डिसॅबिलिटी शॉल नॉट बी लेस दॅन 40%. म्हणजे 40%च्या वर जर तुम्ही डिसेबल असाल, अपंग असाल, तर तुम्हाला स्पेशल कोटा असतो PWD पर्सन विथ डिसॅबिलिटी. तर यामधून तुम्ही अप्लाय करू शकता आणि अप्लाय करण्यासाठी तुम्हाला PWD हे सर्टिफिकेट असणे खूप इम्पॉर्टंट आहे. हे तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिव्हिल सुरेगाव और इक्विव्हॅलंट गव्हर्नमेंट हॉस्पिटल मेडिकल बोर्ड याकडून मिळणार आहे, ते तुम्ही इथं काढू शकता. त्यानंतर सर्टिफिकेट ऑफ प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन यामधून अप्लाय करत असाल तर हे तुम्हाला पाहिजे. सर्टिफिकेट ऑफ ॲग्रिकल्चरिस्ट, ओके. सर्टिफिकेट ऑफ ॲग्रिकल्चरिस्ट इश्यूड बाय तहसीलदार, नायब तहसीलदार, ओके. हे तुमच्याकडे असेल तर ते तुमच्याकडे पाहिजे या कोट्यामधून अप्लाय करत असाल. नंतर आहे विलेज 7/12. आता बरेच विद्यार्थी म्हणतात की दादा ॲग्रिकल्चरला आम्ही ॲडमिशन घेत आहे तर आमचे जे मार्क्स आहेत ते वाढत असतात. हा, तुमचे मार्क्स इथं वाढत असतात. जर तुमच्याकडे 7/12 असेल तर तुमचे जे मार्क्स आहेत ते वाढणार आहेत. 7/12 असेल तर तुम्ही ते काढून घ्यायचा बरोबर. आणि जे आहे यामध्ये ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेत असाल ॲप्लिकेशन फॉर्म भरताना तर तुमचे मार्क्स इथं वाढत असतात. जे तुम्हाला CETमध्ये पर्सेंटेज मिळाले त्यामध्ये इथं वाढ होत असते, ठीक आहे. आणि जर तुमच्याकडे जर 7/12 नसेल, ठीक आहे, ज्यांच्याकडे 7/12 नसेल त्यांचेसुद्धा मार्क्स वाढत असतात. बघा, सर्टिफिकेट ऑफ लँडलेस ॲग्रिकल्चर लेबर म्हणजेच तुम्हाला एक दाखला मिळतो, तो म्हणजे भूमिहीन, ठीक आहे. भूमिहीन हा दाखला असतो. यामध्ये जर तुम्ही भूमिहीन असाल, तुमच्याकडे जमीन नसेल, तर यामध्ये भूमिहीन दाखला तुम्ही काढा आणि तुमचे मार्क्स आहेत ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेण्यासाठी ते तुम्हाला इथं वाढणार आहेत. जमीन असो किंवा नसो तर 2 सर्टिफिकेट आहेत. जमीन नसली तर लँडलेस म्हणजेच की भूमिहीन सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे. आणि जर जमीन असेल तर 7/12 तुम्ही देऊन तुमचे जे मार्क्स आहेत तिथं वाढणार आहेत ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेण्यासाठी, ठीक आहे. त्यानंतर सर्टिफिकेट ऑफ फिशरमॅन, NCC और NCB जे सर्टिफिकेट आहे ते जर तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा तुम्ही द्या. हे जे काही सर्टिफिकेट असतात यामध्ये तुमचे मार्क्स इथं वाढत असतात. त्यामुळे तुम्ही बघा की तुम्ही कोणता स्पोर्टवरती गेलेला आहे का, एखाद्या डिस्ट्रिक्ट लेवलवरती, इंटरनॅशनल लेवलला, नॅशनल लेवलला, स्टेट लेवलला, डिस्ट्रिक्ट लेवलला कॉम्पिटिशन केलेली आहे का एखाद्या स्पोर्टमध्ये, गेममध्ये, तर क्लास 10ला, 12ला, 11ला, तर ते तुम्ही बघा. आणि त्याचं जे सर्टिफिकेट आहे, 11ला आणि 12ला इथं दिलेलं आहे. त्यामुळे डिस्ट्रिक्ट स्पोर्टवर तुम्ही गेलेले आहात का, त्याचं सर्टिफिकेट आहे का ते बघा. त्याने तुमचे जे मार्क्स आहेत ॲडमिशन घेण्यासाठी ते CETला दिले आहेत, त्यामध्ये वाढ होणार आहे, ठीक आहे. त्यानंतर आहे NSS सर्टिफिकेट, ओके. NSS सर्टिफिकेट, एम्प्लॉय सर्टिफिकेट, त्यानंतर सर्टिफिकेट ऑफ डिबेट, essay जर तुम्ही निबंध लिहिला असेल, डिबेट वक्तृत्व स्पर्धा केली असेल 11th मध्ये 12th मध्ये, त्याचं सर्टिफिकेट स्पोर्ट ऑफिसरकडून मिळालेलं. त्यानंतर मार्कशीट, सर्टिफिकेट ऑफ डिप्लोमा इन ॲग्रिकल्चर. आणि जर तुम्ही ॲग्रिकल्चरमध्ये डिप्लोमा केलेला असेल तर त्याचं सर्टिफिकेट मार्कशीट आहे. तर काही विद्यार्थी डिप्लोमा करून ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेत असतात, तर त्यासाठी तुम्हाला जे आहे मार्कशीट इम्पॉर्टंट आहे डिप्लोमाची, ठीक आहे. त्यानंतर जे आहे मायग्रंट सर्टिफिकेट. मायग्रंट सर्टिफिकेट म्हणजेच काय, तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी राहायला गेलेले असाल. मायग्रंट सर्टिफिकेट म्हणजेच तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेले असाल राहायला, तर हे तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे. नंतर जे आहे तुमच्याकडे हे जे आतापर्यंत मी सांगितले सर्व इम्पॉर्टंट तुमच्याकडे सर्टिफिकेट डॉक्युमेंट्स होते. हे जे बाकी जे राहिलेले डॉक्युमेंट्स आहे
हे जे आहे तुम्हाला नसले तरी ऑप्शनल आहेत. हे जे मी आतापर्यंत सांगितले ते डॉक्युमेंट्स तुमच्याकडे रेडी ठेवा ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेण्यासाठी. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पूर्णपणे गायडन्स मिळणार आहे ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेण्यासाठी. पूर्णपणे कॅपराऊंडची जी प्रोसेस आहे ते मी कवर करणार आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलवरती कनेक्टेड राहा. चॅनलवरती नवीन सर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर होऊ द्या, त्यांनासुद्धा कळू द्या कोणते डॉक्युमेंट रिक्वायर्ड आहेत ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेण्यासाठी. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला नक्की चांगलं कॉलेज मिळेल. फक्त तुम्ही कॅपराऊंडची जी प्रोसेस आहे त्यामध्ये चांगल्या प्रकारे भाग घ्या, पार्टिसिपेट करा. कारण की कॅपराऊंडची प्रोसेसच ही महत्त्वाची असते तुमचे ॲडमिशन घेण्यासाठी. ऑप्शन फॉर्म भरताना काही मिस्टेक नाही करावा लागत. अजून कॉलेज लिस्ट तुम्हाला बनवायची आहे, त्यामध्ये प्रॉपर गायडन्स व्हिडिओज तुम्हाला मिळतील. त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू फॉर वॉचिंग दी व्हिडिओ. थँक्यू.